नागपुर में ताजुद्दीन बाबा की 104वीं जयंती पर निकाले गए शाही संदल के दौरान यातायात नियमों और पुलिस द्वारा लगाए गए प्रतिबंधों के उल्लंघन का मामला सामने आया है। शाही संदल के दौरान वाहन के ऊपर चढ़कर नोट उड़ाने और पुलिस प्रशासन के निर्देशों की अनदेखी करने पर तहसील थाना पुलिस ने 6 लोगों के खिलाफ मामला दर्ज किया है। पुलिस के अनुसार ताजुद्दीन बाबा की 104वीं जयंती के अवसर पर नौजवान संदल समिति सेवा सदन चौक को शाही संदल निकालने की अनुमति शर्तों के साथ दी गई थी। आरोप है कि संदल के दौरान कुछ लोग वाहन के ऊपर चढ़कर नोट उड़ाने लगे। मौके पर मौजूद पुलिस ने उन्हें ऐसा करने से रोका और संदल के लिए जारी निर्देश शर्तों का पालन करने को कहा, लेकिन संबंधित व्यक्तियों ने पुलिस प्रशासन की बातों को अनसुना किया। तत्पश्चात तहसील थाना पुलिस ने 6 लोगों के खिलाफ मामला दर्ज कर आगे की जांच शुरू कर दी है। पुलिस प्रशासन ने नागरिकों से अपील की है कि किसी भी धार्मिक कार्यक्रम में प्रशासन द्वारा तय किए गए नियमों और शर्तों का पालन करें ताकि कानून व्यवस्था बनी रहे और कार्यक्रम शांतिपूर्ण ढंग से संपन्न हो सके। आपल्या तहसील पोलीस स्टेशन अंतर्गत काही शाही संदलच्या वेळेस नोटा उडवण्याचा प्रकार समोर आला आहे। तो कोण होता, गुन्हा दाखल झाला, केव्हाची घटना आहे? पोलीस स्टेशन तहसील येथे अपराध क्रमांक 371/26 कलम 135 महाराष्ट्र पोलीस अधिनियम, त्याचप्रमाणे 223/125 भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नागपूर शहरामध्ये ताजुद्दीन बाबा यांचा 104व्या जयंती निमित्त संदल काढण्यात आला होता। नौजवान संदल समिती सेवा सदन चौक यांच्यातर्फे संदल काढण्याची काल त्यांनी परवानगी मागितली होती आणि आपण अटी आणि शर्तीवर त्यांना ती परवानगी दिली सुद्धा होती। परंतु त्या अटी व शर्तीचा भंग करून जेव्हा संदलची मिरवणूक काढण्यात आली त्यामध्ये वाहनावर म्हणजे जे वाद्यांचे वाहन होती, ज्याच्या बँजोची वगैरे वाहनं होती, त्या वाहनाच्या वर टपावर चढून अक्षरशः त्या चलनी नोटा आणि नकली नोटा असे उधळत गोंधळ घालत आम्ही वारंवार सूचना देत होतो की बाबा खाली उतरा, कोणाला तरी करंट लागेल किंवा एखादी दुर्घटना होऊ शकेल किंवा तुम्ही पैसे उधळू नका, तो या पैशाच्या गोळा करण्यासाठी झुंबड उडून लोकांच्या जीवितास धोका उत्पन्न होऊ शकतो, अशा वारंवार सूचना देऊनही आयोजकांनी त्याकडे दुर्लक्ष केलं होतं। या अनुषंगाने आम्ही वसीम खान व नईम खान जे आमच्याकडे त्यांनी अर्ज केला होता या संदल मिरवणुकीकरता, त्यांच्या विरुद्ध त्याचप्रमाणे गनी खान वल रहमान खान, नावेद भाई, लतीफ खान वल रहमान खान, अयान खान वल लतीफ खान आणि अमान खान वल लतीफ खान अशा 6 व्यक्ती विरुद्ध सदरचा गुन्हा दाखल केलेला आहे। नेहमी वेगवेगळ्या कार्यक्रमांना परवानगी मागितली जाते आणि पोलिसांतर्फे योग्य अटी आणि शर्तीवर परवानगी दिली सुद्धा जाते। पोलिसांचा एकमात्र हेतू असा असतो की सदरची मिरवणूक अगदी शांततेत आणि सौजन्याच्या वातावरणात पार पडावी, लोकांनी भक्तिभावाने त्या मिरवणुकीचा आनंद घ्यावा। परंतु याचा गैरसमज बाळगून आयोजक मात्र डीजे लावून किंवा धांगडधिंगा करून पैशाची उधळण करून अक्षरशः त्या मिरवणुकीला किंवा त्या संदल मिरवणुकीला विकृत स्वरूप देण्याचा प्रयत्न काल करण्यात आला होता। त्याची तात्काळ दखल घेऊन आम्ही सदर व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे। नक्कीच यानंतरही जे कोणी अशा स्वरूपाचा कायदा मोडण्याचा प्रकार करतील किंवा कायदा धाब्यावर बसवण्याचा प्रकार करतील तर कायदा आपलं काम नक्कीच करेल। पोलिसांनी दिलेली परवानगी म्हणजे त्याला फक्त एक कागदी तुकडा आहे असं कोणीही गैरसमज बाळगू नये। कायदा कसा अंमलात आणायचा हे आम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे, त्यामुळे यापुढेही जो कोणी व्यक्ती अशा प्रकारच्या धार्मिक मिरवणुका काढणार असेल तर त्यांनी कृपया कायद्याचं पालन करून किंवा कायद्याच्या चौकटीत राहूनच तो आनंद साजरा करावा। पोलिसांचं सहकार्य नेहमीच राहते, नेहमीच राहील सुद्धा।